सध्याच्या काळात जगभरामध्ये अनेक आजार तोंडवर काढताना दिसत आहेत। कोरोना महामारीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने सातत्याने संपूर्ण जगाला दुसऱ्या महामारीबाबत सावधान करण्याचा प्रयत्न केलाय। कोरोना नंतर आणखी नवा आजार महामारीचं कारण बनू शकतो असंही म्हटलं गेलं होतं। दरम्यान या नव्या आजाराबाबत कोणतीही माहिती नसल्याने शास्त्रज्ञांनी या आजाराला एक्स असं नाव दिलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आफ्रिकेमध्ये या आजाराची अनेकांना लागण झाली आहे। हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत। युगांडामध्ये एका आजाराने थैमान घातले। युगांडामध्ये अनेकांना हा आजार झालाय। याला डिंगाडिंगा असं नाव देण्यात आले। या आजाराला हे नाव त्याच्या प्रमुख लक्षणांमुळे देण्यात आल्याची चर्चा आहे। डिंगाडिंगा याचा अर्थ हलत हलत डान्स करणे असा होतो। हा आजार झाल्यानंतर संबंधित रुग्ण हालत डुलत राहत असल्याचं चित्र आहे। युगांडामध्ये थैमान घातलेल्या डिंगाडिंगा या आजाराची लागण खास करून महिला आणि मुलींना झाल्याचं निदर्शनास आलं आहे। मात्र या आजार होण्यामागे नेमकं काय कारण आहेत याबाबत डॉक्टरांना अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीये। डिंगाडिंगा आजारामुळे शरीरामध्ये अनियंत्रित कंपन होतात आणि चालताना अडचणी येतात। सध्या या आजाराबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे डिंगाडिंगा या आजाराची प्रमुख लक्षणं कोणती आहेत याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाहीये। मात्र या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये अनेक लक्षणं आढळतात। यामध्ये रुग्णाचे शरीर सातत्याने आणि जास्त प्रमाणामध्ये हलू लागते। एखादा माणूस डान्स करू लागतो त्याप्रमाणे शरीराची हालचाल होऊ लागते। ताप येणे, अशक्तपणा जाणवतो किंवा अर्धांगवायू झाल्याप्रमाणे शरीराची अवस्था होणे ही या आजाराची लक्षणं असल्याचं बोललं जाते। स्थानिक माध्यमांच्या मते या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना चालणं जवळजवळ अशक्य होते, कारण त्यांचं शरीर हे अनियंत्रितपणे थरथरू लागतं। सध्या या आजाराचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही आणि अशा परिस्थितीत जेव्हा सुरुवातीला काही लक्षणं दिसतात तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे। त्यामुळे ताप येणे, अंगाचा थरकाप उडणे अशी लक्षणं दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। याशिवाय लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणं ही अत्यंत गरजेचं आहे। आरोग्य अधिकारी व्हायरस समजून घेण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत। बाधित व्यक्तींचे नमुने विश्लेषणासाठी युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे। पुष्टी निदान नसतानाही रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातोय आणि आरोग्य तज्ज्ञ परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण करतायत। डिंगाडिंगाची लक्षणं ही फारच विचित्र असल्यामुळे ऐतिहासिक घटनांशी सुद्धा या आजाराची तुलना केली जाते आहे। विशेषतः 1518चा डान्सिंग प्लेग फ्रान्समध्ये शेकडो लोकांना अनियंत्रित नृत्याच्या हालचालींचा फटका बसला, जे अनेक दिवस चालूच राहिलं होतं, ज्यामुळे खूप लोकांचा थकव्यामुळे मृत्यू सुद्धा झाला होता। काही प्रकरणांमध्ये या ऐतिहासिक घटना आणि डिंगाडिंगा यांच्यामध्ये थेट संबंध नसतो, पण या लक्षणांमध्ये जर साम्य दिसलं तर उपचार करणं सोपं जाईल असं तज्ज्ञांचं मत आहे। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।